भारतातील तरुणाई ऑनलाईन खेळांच्या विळख्यात अडकली असून त्यांच्या भवितव्यावरच अंधार पसरू लागला आहे। ऑनलाईन गेमच्या माध्यमातून पैसे लावून खेळणे, जुगार खेळणे, फॅन्टसी लीग, रम्मी, पोकर सारख्या गेम तुफान लोकप्रिय झाले। त्यामुळे लाखो कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले, सामाजिक जीवनावरही याचा परिणाम झाला। हे पाहता केंद्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारे विधेयक संसदेत पारित केले। काय आहे हे विधेयक संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सरकारने प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 हे विधेयक संमत केले आहे। या विधेयकाद्वारे ऑनलाईन पैसे लावून खेळले जाणारे सर्व गेम जसे सट्टेबाजी, ऑनलाईन बेटिंग, फॅन्टसी लीग्स, रम्मी, पोकर, कार्ड्स गेम, ऑनलाईन लॉटरी आणि इतर कोणतेही रिअल मनी गेम्स यांना देशभरात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। ई स्पोर्ट्स, शैक्षणिक किंवा कौशल्य ज्ञानवर्धक गेम्स वगळण्यात आले आहेत। जर कोणी या कायद्याचा उल्लंघन केल्यास यामध्ये शिक्षेची तरतूद काय आहे? 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयाचा दंड। नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपन्या विरोधात होऊ शकतो। अशा ऑनलाईन गेमची जाहिरात करणाऱ्या किंवा प्रोत्साहित करणाऱ्यांना 2 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयापर्यंतचा दंड। त्या व्यक्तीने नियम वारंवार मोडले त्याच्यावर 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 2 कोटी रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। हे सर्व गुन्हे अजामीन पात्र असतील। सरकारचे म्हणणे आहे की ऑनलाईन मनी गेमिंगमुळे नुसते आर्थिक नुकसान होत नाही तर युवकांचे मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यही उद्ध्वस्त होते। या पार्श्वभूमीवर देशातील तरुणांना आणि कुटुंबांना वाचवण्यासाठी हे विधेयक लागू करण्यात आले आहे। या विधेयकावरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।